नमस्कार मुलांनो, परत एकदा सर्वांचं स्वागत. आताच्या लेक्चर आपल्याला झिरो ऑर्डर रिॲक्शन म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या टर्म्स येतात त्या डिस्कस करायच्या आहेत. खूप सिंपल कन्सेप्ट आहे. सगळ्या टर्म्स आपल्याला ऑलरेडी बऱ्यापैकी फर्स्ट ऑर्डरमध्ये झालेले आहेत. फर्स्ट ऑर्डरच्या टर्म्समध्ये इथं काय काय चेंज होत जातो ते आपल्याला इथं चेक करायचं आहे. Suppose we consider zero order reaction in which A is converted into product. म्हणजे आपण इथं काय केलं, असे झिरो ऑर्डर रिॲक्शन कन्सिडर केली की जे झिरो ऑर्डर रिॲक्शन मध्ये ए हा रिॲक्शन काय होतो, प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतो. आता ही झिरो ऑर्डर रिॲक्शन आपण म्हटलं म्हणजेच काय, ह्या रिॲक्शन जर आपल्याला डिफरन्शियल रेट लॉ लिहायचा असेल तर तो डिफरन्शियल रेट लॉ कसा येईल, मायनस डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय काय येईल, डी टी इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू काय केलं पाहिजे, झिरो. कारण ही पॉवर झिरो याचा अर्थ काय, याची ऑर्डर काय असणार आहे, झिरो असणार आहे. तर नेक्स्ट बघा, बट आपण काय म्हणू शकतो, बट ए रेस टू झिरो, त्याही नंबरची जर पॉवर किती असेल, झिरो असेल तर त्याचा व्हॅल्यू किती होते, 1. म्हणजेच ए रेस टू झिरो इज इक्वल टू 1. म्हणून पुन्हा हा आपण कसा लिहिणार इक्वेशन, मायनस डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवाइड बाय डी टी इज इक्वल टू के. या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की झिरो ऑर्डर रिॲक्शन जर असेल तर झिरो ऑर्डर रिॲक्शनचा जो रेट असतो तो रेट कायम कॉन्स्टंट असतो. आणि तो कॉन्स्टंट म्हणजे किती असतो, रेट कॉन्स्टंटला इक्वल असतो. काय म्हटलं मी, द रेट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज कॉन्स्टंट. तुम्ही कॉन्सन्ट्रेशन कितीही घ्या, ही व्हॅल्यू तुम्ही कितीही चेंज करा, इथलं कॉन्सन्ट्रेशन तुम्ही कितीही चेंज केलं तुमचा रेट हा कधीही काय होणार नाही, चेंज होणार नाही. हा एक सेंटेन्स तुम्हाला एमसीक्यू साठी खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवावं लागेल. काय, द रेट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज बिकम्स कॉन्स्टंट थ्रू आउट द रिॲक्शन. नेक्स्ट आता पुढे काय करायचं आहे बघा, काय करतो पुढे मी, हे जे काय मायनस साइन आहे आणि हे डी टी आहे ते काय करतो मी राईट साईडला नेतो. राईट साईडला नेल्यानंतर पुन्हा इक्वेशन काय होणार बघा, डी इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के इंटू त्याला काय होणार, डी टी होणार. आता इथंपर्यंत जे आपण लिहिले हे कोणता लॉ आहे किंवा कोणतं इक्वेशन आहे, डिफरन्शियल रेट लॉचं इक्वेशन आहे. आता आपल्याला हवं आहे का इथं, इंटिग्रेटेड रेट लॉ पाहिजे. आता इंटिग्रेटेड रेट लॉ पाहिजे याचा अर्थ काय, या डिफरन्शियल रेट लॉचं आपल्याला इंटिग्रेशन करायला पाहिजे. इंटिग्रेशन करण्यासाठी आपल्याला लिमिट्स घ्यायला पाहिजे. आता लिमिट्स कुणाची वापरायला पाहिजेत, आपण इथं डिफरन्स ए मधला घेतलाय आणि टाइम मधला डिफरन्स आपण चेक करतो. म्हणजे आपल्याला कॉन्सन्ट्रेशनचं एक लिमिट घ्यायला पाहिजे आणि दुसरं कशाचं, टाइमचं लिमिट घ्यायला पाहिजे. आता लिमिट कोणती घ्यायची बघा, तर कॉन्सन्ट्रेशनची लिमिट काय घ्यायची, इनिशियल जे काय कॉन्सन्ट्रेशनचं लिमिट आहे ते कोणतं घ्यायचं, ए झिरो. आता इनिशियल म्हटलं याचा अर्थ काय, फिन किंवा ऍट आपण इथे लिहू शकतो. ऍट काय म्हणू शकतो आपण, टी इज इक्वल टू झिरो. म्हणजे काय, टाइम झिरो असताना सुरुवातीचं लिमिट कोणतं घ्यायचं, ए झिरो. पुन्हा कॉन्सन्ट्रेशनचं दुसरं लिमिट कोणतं घ्यायचं आहे, दॅट इज 80. कधी, ऍट टी इज इक्वल टू टाइम इज इक्वल टू टी. आता हे कॉन्सन्ट्रेशनची दोन लिमिट झाली, ही टाइमची दोन लिमिट झाली. ही दोन लिमिट टाकून याचं पुन्हा काय करायचं आहे, इंटिग्रेशन करायचं आहे. म्हणजे नेक्स्ट काय होईल बघा, इंटिग्रेशन ऑफ डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए लिमिट काय करायची, लोअर लिमिट ए झिरो अप्पर लिमिट याचं 80 इज इक्वल टू मायनस के इंटिग्रेशन ऑफ डी टी याचं लोअर लिमिट झिरो अप्पर लिमिट काय त्याचं टी. आता काय होणार, ह्या अप्पर लिमिट मधून हे लोअर लिमिट काय करायचं, मायनस करायचं. मी नेक्स्ट काय येणार, अप्पर लिमिट 80 मायनस लोअर लिमिट ए झिरो इज इक्वल टू काय येईल, मायनस के. नेक्स्ट काय करायचं, टी मधून झिरो गेलं काय राहणार, फक्त टी राहील. पुढं काय करायचं बघा, हे जे काय मायनस आहे, मायनस ए झिरो, ते त्याची साईड काय करायची, चेंज करायचं. साईड चेंज केल्यानंतर नेक्स्ट फॉर्म काय तयार होईल, 80 इज इक्वल टू मायनस के इंटू टी. मायनस साईड बदलल्यानंतर कशामध्ये कन्वर्ट होईल, प्लस मध्ये कन्वर्ट होईल, प्लस ए झिरो. हे इक्वेशन बाळांनो खूप इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आहे, कारण ह्या इक्वेशन वरून पुढे तुम्हाला जाऊन काय करायचं आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन दाखवायचं आहे झिरो ऑर्डर रिॲक्शनचं. आता हेच इक्वेशन का घेतलं ते पण सांगतो. तर ह्या इक्वेशनचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर आपण फर्स्ट ऑर्डरमध्ये शिकलेलो आहोत की अशा टाईपचं इक्वेशन हे कोणतं इक्वेशन असतं, इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन असतं. मग आता हे इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन बरोबर याचं कम्पॅरिझन केलं तर काय होईल बघा, y इज इक्वल टू काय येणार, एम
एक्स प्लस सी, म्हणजे ह्या इक्वेशनचं आणि स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला लक्षात येईल ज्यावेळी आपण ग्राफिकल रिप्रेझेंटेशन हा पार्ट बघणार तेव्हा आपण त्या ग्राफसाठी वाय ॲक्सिसवर प्लॉट काय करणार, कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम टी. एक्स ॲक्सिसवर प्लॉट काय करणार आपण, टाइम टी. त्यानंतर स्लोप आपला के मध्ये असणार आहे, मायनस म्हटल्यानंतर स्लोप आपला निगेटिव्ह मध्ये बघायला मिळेल, म्हणजे आपली स्ट्रेट लाईन जी असणार आहे ती डिक्रीजिंग फॉर्ममध्ये बघायला मिळेल. लास्ट काय, ती स्ट्रेट लाईन ज्या ठिकाणी वाय ॲक्सिसला इंटरसेक्ट करणार तो पॉईंट कोणता असणार आहे, A0. त्यामुळे हे इक्वेशन तुम्ही काय करायचं आहे, लक्षात ठेवायचे, आपल्याला पुढं वापरायचं आहे. नेक्स्ट आता काय करायचं आहे बघा, त्याच्या पुढे जाऊन आता ही क्वांटिटी इकडल्या साईडला आणायची, कोणती, मायनस के टी. मायनस साईड चेंज केल्यानंतर काय होणार, प्लस मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे पुढे काय येणार के टी, त्यानंतर प्लस इकडं काय ए टी इज इक्वल टू राईट साईडला काय येईल A0. नेक्स्ट काय करायचं बघा, ही आता प्लस क्वांटिटी येते त्याची पुन्हा साईड बदलायची, म्हणजे A0च्या साईडला एटी गेल्यानंतर प्लस मायनस मध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे पुढे काय येणार के टी इज इक्वल टू राईट साईडची क्वांटिटी कोणती होती A0 मायनस काय होईल A T. पुन्हा काय करायचं, ही टी जी आहे ती केला मल्टिप्लाय, त्याची पण साईड बदलायची. टी मल्टिप्लाय म्हटल्यानंतर राईट साईडला जाऊन काय होणार ते डिवाइड बाय होईल, म्हणजे फायनल आपलं इक्वेशन काय मिळणार, के इज इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम टी AT डिवाइड बाय टी. दिस इज अ फायनल इक्वेशन फॉर द इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. हे डायरेक्ट तुम्हाला इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे MCQ साठी, आणि हे डायरेक्ट इक्वेशन MCQ साठी म्हणा किंवा ग्राफिकल रिप्रेझेंटेशनसाठी ठेवायचं आहे, आणि हे पूर्ण सगळे जे तुमचं डेरिव्हेशन वगैरे तुम्हाला थेअरीसाठी लक्षात ठेवायचं आहे. अजून एक गोष्ट कोणती, इथून एक तुम्ही लक्षात ठेवू शकता की रेट हा कधीही काय होत नाही, चेंज होत नाही, तो कॉन्स्टंट कशाला असतो केला, कारण का A⁻0 म्हणजे याची व्हॅल्यू 1च असणार आहे, म्हणजे रेट इज इक्वल टू बिकम्स कॉन्स्टंट, दॅट इज द रेट कॉन्स्टंट. आता आपण काय केलं, झिरो ऑर्डर साठी रेट कॉन्स्टंटचं इक्वेशन काढलं, जे आपण ज्याला आपण काय म्हटलं इंटिग्रेटेड रेट लॉ म्हटलं. तर त्या रेट कॉन्स्टंटचं आता आपल्याला युनिट बघायचं. आता युनिट काढायचं झालं तर आपल्याला ह्या टर्मचा विचार करायला पाहिजे, या टर्मचा विचार करायला पाहिजे. आता वरती जर आपण कशामध्ये जर विचार केला, न्यूमरेटर मध्ये जर विचार केला तर न्यूमरेटर मध्ये कॉन्सन्ट्रेशन मला डिफरन्स घेतला, म्हणजे इथं आपलं जे युनिट असणार आहे ते युनिट कशाचं असणार आहे, कॉन्सन्ट्रेशनचं आपल्याला इथं युनिट घ्यायला पाहिजे, डिवाइड बाय कशाचं युनिट घ्यायला पाहिजे, टाइम्स युनिट घ्यायला पाहिजे. आता कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं, दॅट इज द मोल पर DM क्यूब. कॉन्सन्ट्रेशन आपण कशामध्ये घेतो, मोल पर DM क्यूब डिवाइडेड बाय टाइम्स युनिट आपण सेकंड मध्ये घेऊ शकतो, मिनिट मध्ये घेऊ शकतो, हावर मध्ये घेऊ शकतो किंवा इयर्स मध्ये घेऊ शकतो. आपण इथं सेकंड मध्ये कन्सिडर केलं. आता हे सेकंड डिवायडेशन मध्ये आहे, ते वरती गेल्यानंतर मल्टिप्लाय मध्ये जेव्हा जाईल तेव्हा याच्यावर रेस्टू काय होणार, -1, म्हणजे इनव्हर्स मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे हे जर आपण वरती घेतलं तर आपलं फायनल युनिट काय येणार, मोल पर DM क्यूब सेकंड युनिव्हर्स, आणि हे काय फायनल युनिट ऑफ द रेट कॉन्स्टंट फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. जेव्हा आपण फर्स्ट ऑर्डरचा विचार केला तेव्हा फर्स्ट ऑर्डरसाठी फक्त काय आलं, सेकंड युनिव्हर्स आलं. झिरो ऑर्डरसाठी मात्र काय आलं, मोल पर DM क्यूब सेकंड युनिव्हर्स. आता हे कसं काढायचं, म्हणजे कोणतीही तुमची ऑर्डर असेल तर त्या ऑर्डरचं डायरेक्ट युनिट कसं काढायचं तुम्हाला आता मी शिकवणार आहे. बाळांनो, थेरॉटिकली तुम्हाला थेरीच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही, जे आता मी तुम्हाला शिकवणार आहे ते. मात्र ही जर तुम्ही एकदा ट्रिक शिकलात की तुम्ही याच्यावर MCQला जर क्वेश्चन तुम्हाला कोणत्याही ऑर्डरसाठी युनिट काढण्यासाठी जर आला, तुम्ही डेफिनेटली त्या ठिकाणी युनिट फाइंड आउट करू शकता. आता ऑर्डर काही असेल तर त्या ठिकाणी युनिट कसं काढायचं आहे बघा. तर जर आपण रेट लॉ लिहायचं म्हटलं तर कसा येतो तो, -DA डिवाइड बाय DT इज इक्वल टू K इंटू A⁻. आता मी तर N लिहितो, N म्हणजेच काय, ऑर्डर ऑफ दॅट रिॲक्शन. आता इथं काय करायचं, आपल्याला काय करायचं, केच युनिट काढायचं. आता केच युनिट काढायचं म्हटल्यानंतर ही कॉन्सन्ट्रेशनची टर्म्स आहे ते आपल्याला राईट साईडला किंवा त्याची साईड काय करायला पाहिजे, चेंज करायला पाहिजे. आता साईड चेंज केल्यानंतर आपल्या के साठी इक्वेशन कसं तयार होईल बघा, K इज इक्वल टू -DA अपॉन DT इंटू 1 अपॉन A⁻n. ही क्वांटिटी आपल्याला
कॉन्सन्ट्रेशनचे आहे, म्हणजे याचं युनिट आपल्याला कॉन्सन्ट्रेशन्स घ्यायला पाहिजे, याचं युनिट आपल्याला टाइम्स घ्यायला पाहिजे आणि याचं युनिट आपल्याला कॉन्सन्ट्रेशन्स घ्यायला पाहिजे, मात्र त्याचं एक्सपोनंट एन करायला पाहिजे. म्हणजे पुढं काय येईल बघा, जर आपण विचार केला तर याचं युनिट काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1. याचं युनिट कसं कोणाचं घ्यायला पाहिजे आपल्याला, टाइम्स युनिट घ्यायला पाहिजे, इंटू 1 अपॉन हे कॉन्सन्ट्रेशन आहे, ह्याचं पण युनिट आपल्याला कॉन्सन्ट्रेशन घ्यायला पाहिजे, मात्र त्याचा एक्सपोनंट काय येईल, एन येईल. आता ह्या ज्या दोन टर्म्स डिवायडेशनमध्ये आहेत त्यांना जर आपण वर घेतल्या तर वरती काय चेंज होईल बघा, ही पहिली टर्म आहे तशी घ्यायची, कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1, ही टर्म्स वरती आली, इंटू काय होणार, कॉन्सन्ट्रेशन रेस टू मायनस आता एन होणार, कारण एन छेदामधल्या अंशामध्ये आलं की ते प्लसचं मायनसमध्ये होतं, आणि जो टाइम आहे टाइम सुद्धा कशामध्ये होणार, इनव्हर्समध्ये कन्वर्ट होईल. आता इथं पण कॉन्सन्ट्रेशन आहे, इथं पण कॉन्सन्ट्रेशन, ज्या अर्थी याचा बेस सेम आहे त्या अर्थी एक्सपोनंटची काय होणार आहे, इथं वजाबाकी होणार, कारण हे प्लसमध्ये हे मायनसमध्ये, म्हणजेच काय फायनली काय येईल, कॉन्सन्ट्रेशन रेस टू 1 मायनस एन इंटू टाइम इनव्हर्स. आणि हे तुम्हाला इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं आहे. बाकीचं वरचं सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही, फक्त ते तुम्हाला समजावं म्हणून मी इथं हे एक्सप्लेन केलं. याच्यावरून तुम्ही डायरेक्ट काय करू शकताय, तुमच्या रिॲक्शनची काही ऑर्डर असेल तर त्या ऑर्डरचं डायरेक्ट तुम्ही युनिट काढू शकता. आता बघा आपल्याला दोन ज्या ऑर्डर झालेल्या आहेत, कोणकोणत्या, फर्स्ट ऑर्डर आणि झिरो ऑर्डर, त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला वापरून आपण कशा पद्धतीनं युनिट काढू शकतो. तर कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं, मोल पर डीएम क्यूब, हे कॉन्सन्ट्रेशनचं युनिट लिहिलं. वरती काय 1 मायनस एन इंटू समजा टाइम्स युनिट आपण काय घेतलं, सेकंड इनव्हर्स. याचा उपयोग करून तुम्हाला कोणत्याही ऑर्डरचं काय फाइंड आउट करता येतं, युनिट फाइंड आउट करता येतं. समजा युनिट ऑफ के फॉर पहिली रिॲक्शन आपण कोणती घेतली, झिरो ऑर्डर रिॲक्शन. झिरो ऑर्डर रिॲक्शन मीन्स या ठिकाणी व्हॅल्यू काय येणार आपली, एन इज इक्वल टू 0, म्हणजे इथं एक्सपोन राहणार डायरेक्ट 1च राहणार. एक्सपोन जर 1 राहणार असेल तर ही टर्म आहे तशी राहील. म्हणजेच काय, झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी केस युनिट काय असणार आहे, मोल पर डीएम क्यूब सेकंड इनव्हर्स. हे कोणासाठी झालं, फॉर ए झिरो ऑर्डर रिॲक्शन. समजा आपल्याला पुढे घ्यायचं, युनिट ऑफ के फॉर which reaction, for first order reaction. In first order reaction, what is the value of n? In first order reaction value of n is equal to 1. ठीक आहे, तर 1 जर व्हॅल्यू इथं टाकली तर 1 मायनस 1 0 होईल, म्हणजे याचा एक्सपोनंट काय येणार, 0, आणि याचा एक्सपोनंट 0 आला तर याचे व्हॅल्यू किती होणार, 1 होणार. म्हणजे आपलं राहिलं काय फक्त सेकंड इनव्हर्स. आणि आपल्याला माहित आहे की फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन जर असेल तर त्याचं युनिट काय येतं, सेकंड इनव्हर्स येतं. आणि परत समजा आपल्याला युनिट ऑफ के फॉर सेकंड ऑर्डर साठी घ्यायचं, फॉर सेकंड ऑर्डर रिॲक्शन. इथं काय होईल बघा, सेकंड ऑर्डर रिॲक्शन साठी काय येणार, एन इज इक्वल टू 2. आता 1 मायनस 2 इज इक्वल टू काय येईल, -1 येईल. -1 म्हटल्यानंतर जे मोल आहे ते मोल इनव्हर्स होणार, आणि ते पर डीएम क्यूब आहे ते कन्वर्ट होईल डीएम क्यूब मध्ये. म्हणजे काय, इथलं फक्त साईन बदलणार, म्हणजे काय होईल, मोल इनव्हर्स होईल. इथला जो मायनस असेल तो मायनस आणि हा मायनस, मायनस मायनस प्लस, म्हणजे डीएम क्यूब पर डीएम क्यूब होतं ते डीएम क्यूब मध्ये होईल, आणि पुढचं आहे ते सेकंड इनव्हर्स राहील. म्हणजे तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला समजला आणि याचा यूज कसा करायचा समजलं, तुम्ही झिरो ऑर्डर असेल, फर्स्ट ऑर्डर असेल, सेकंड ऑर्डर असेल, थर्ड ऑर्डर असेल, कोणत्याही रिॲक्शन डायरेक्ट काय करू शकता, युनिट फाइंड आउट करू शकता. आपण काय केलं, झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी इंटिग्रेटेड रेट लॉचं काय इक्वेशन येतं ते घेतलेलं आहे. काय इक्वेशन आलं, के इज इक्वल टू A0 म्हणजे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस AT मीन्स काय, कॉन्सन्ट्रेशन ॲट टाइम t डिवाइड बाय काय केलेलं आहे, t केलेलं आहे. आता याच्या पुढे जाऊन काय करायचं आहे, ह्या इक्वेशनची हेल्प घेऊन नेक्स्ट स्टेजला आपल्याला या झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी हाफ लाईफ काढायची आहे. आता हाफ लाईफचा अर्थ काय, द टाइम रिक्वायर्ड टू डिक्रीज द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट टू इट्स हाफ. म्हणजे रिॲक्टंटचं त्याचं स्वतःचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते कॉन्सन्ट्रेशन हाफ होण्यासाठी लागणारी जी टायमिंग असते त्यालाच काय म्हटलं जातं, हाफ लाईफ म्हटलं जातं. आता हाफ लाईफचा आणि आपण फर्स्ट ऑर्डरचा विचार केला तर आपल्याला एक त्या ठिकाणी गोष्ट लक्षात आलेली होती,
फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनमध्ये हाफ लाईफचा आणि इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा कोणताही काय नव्हता, संबंध नव्हता. म्हणजे काय, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन असेल आणि त्याची हाफ लाईफ घेतली तर हाफ लाईफ ही इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नव्हती. आता झिरो ऑर्डरसाठी काय नेमकं होतं ते आपल्याला चेक करायचं आहे. आता हाफ लाईफ घ्यायचं म्हटल्यानंतर याचा अर्थ काय, हे जे काय कॉन्सन्ट्रेशन असणार ॲट पर्टिक्युलर टाइम टी, हे काय घ्यायचं आहे, A0/2 घ्यायला पाहिजे. कारण इनिशियलपेक्षा ते आपल्याला हाफ घ्यायला पाहिजे आणि टी आपल्याला काय घ्यायला पाहिजे, T1/2. आता ते करण्याच्या अगोदर मी काय करतो, हे इक्वेशन थोडंसं रिअरेंज करतो. टीला इकडल्या साईडला घेतो केच्या बाजूला आणि केला टीच्या साईडला घेतो आणि पुढे इक्वेशन ते परत लिहितो. म्हणजे पुढे इक्वेशन काय होणार, T इज इक्वल टू A0 मायनस AT डिवाइड बाय के. आता या इक्वेशन मध्ये चेंज काय करायचं आहे, फेन हाफ लाईफ घ्यायचं. फेन टी इज इक्वल टू, टीच्या ठिकाणी काय घ्यायचं आहे, T1/2. देन त्यावेळी रिमेनिंग कॉन्सन्ट्रेशन मीन्स कोणतं, AT जे असणार आहे ते आपण याच्यापेक्षा हाफ घ्यायचं आहे. म्हणजे किती घेणार ते आपण, A0 डिवाइड बाय 2. आता फक्त एवढंच करायचं, ATच्या ठिकाणी ही व्हॅल्यू ठेवायची आणि टीच्या ठिकाणी T1/2 ची व्हॅल्यू ठेवायची. म्हणजे पुढच्या स्टेपला काय होईल, T1/2 इज इक्वल टू काय असेल, या ठिकाणचं असणार A0 मायनस काय येणार, AT ऐवजी A0/2 डिवाइड बाय काय घ्यायचं, डिवाइड बाय के घ्यायचं आहे, इज इक्वल टू. आता A0 मधून आपण A0/2 जर मायनस केलं तर राहणार शिल्लक काय, A0/2च राहणार आणि त्या ठिकाणी के येणार. म्हणजेच पुढं काय असेल, T1/2 इज इक्वल टू A0/2. इथं काय होईल, 2 ला के मल्टिप्लाय होईल. तर हे फायनल इक्वेशन कशासाठी आलं, हाफ लाईफ फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन. आता ह्या इक्वेशनचं जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर एक आपल्याला गोष्ट लक्षात येते, ही हाफ लाईफ जी आहे ती हाफ लाईफ काय, या ठिकाणी इनिशियल कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. म्हणजे काय, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जर का डबल झालं तर ही हाफ लाईफ सुद्धा काय होणार, डबल होणार. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ट्रिपल झालं तर हाफ लाईफ सुद्धा काय होणार, ट्रिपल होणार. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन समजा हाफ झालं तर हाफ लाईफ सुद्धा काय होणार, हाफच होणार. म्हणजे आता याचं एक्झाम्पल बघा, जनरली समजा आपलं काय असेल, सुरुवातीला आपल्याला दिलेलं सोल्युशन ज्याचं कॉन्सन्ट्रेशन 10 मोलर असेल, किती असेल, 10 मोलर. 10 मोलर असताना याची हाफ लाईफ जी आहे T1/2 ही समजा 20 मिनिट्स असतील, किती, 20 मिनिट्स. मीन्स काय, 10 मोलचं हाफ होण्यासाठी मीन्स किती, 5 मोल होण्यासाठी किती मिनिट लागत असेल, 20 मिनिट लागत असेल. तर 5चं हाफ म्हणजे किती येणार, 2.5. 2.5 होण्यासाठी तर 20 मिनिट लागणार नाही, इथे किती मिनिट लागणार, 10 मिनिट्स लागते. किती, 10 मिनिट्स. म्हणजे इथं T1/2 काय झालेले आहे, चेंज झालेलं आहे. कारण कॉन्सन्ट्रेशन या ठिकाणी काय झालेलं आहे, चेंज झालेलं आहे. तर याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं बघा, याचं पण समजा हाफ करायचं, ते किती आहे, 1.25 मोलर. तर अशा वेळी हाफ लाईफ सुद्धा काय होणार, अगोदरपेक्षा हाफ होईल. म्हणजे T1/2 इज इक्वल टू किती येणार, 5 मिनिट्स येणार. समजा हे कॉन्सन्ट्रेशन 10 मोलरचं आपण डबल केलं, 20 मोलर केलं आणि त्याची हाफ लाईफ घ्यायची झालं तर हा टाइम सुद्धा काय होणार, डबल होणार. मात्र हे कोणासाठी, जर ती रिॲक्शन झिरो ऑर्डर असेल तर. आणि हाच जर विचार आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी केला तर फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनच्या इनिशियल कॉन्सन्ट्रेशनमध्ये हाफ लाईफमध्ये कोणताही जवळजवळचा सुद्धा काय नव्हता, संबंध नव्हता. त्यामुळे इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, half life of zero order reaction is directly proportional to its initial concentration. If initial concentration is increases, half life is also increases in a same times or same manner. त्याच प्रमाणामध्ये हाफ लाईफ काय होते, वाढत जाते, ज्या प्रमाणामध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन काय होत जाईल, वाढत जाईल. आता आपल्याला काय बघायचं आहे, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी. आता झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला जर का समजून घ्यायचं असेल तर मी थोड्या वेळापूर्वी लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की आपल्याला एक इक्वेशन माहित पाहिजे. कशाचं, एटीचं. कोणतं इक्वेशन असतं ते एटीचं, काय इक्वेशन होतं ते, एटी इज इक्वल टू मायनस के टी प्लस काय होतं, A0. एटी मीन्स काय, concentration of reactant at time t. A0 means काय, initial concentration of the reactant. T means time. K means rate
कॉन्स्टंट. आता याचं कम्पॅरिझन जर आपण कशाशी केलं, स्ट्रेट लाईनच्या इक्वेशनशी. काय स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, वाय इज इक्वल टू काय असतं, एम एक्स प्लस सी. तर इथं काय लक्ष येतं बघा, वाय ॲक्सिसवर आपल्याला प्लॉट काय करायचा, 80 प्लॉट करायचा आहे. इथं मी 80 घेतलं. एक्स ॲक्सिसवर आपल्याला प्लॉट काय करायचा आहे, टाइम. जो टाइम मी इथं फॉर एक्झाम्पल कशामध्ये कन्सिडर केला, मिनिटमध्ये आहे असं कन्सिडर केला. अशा वेळी जो आपला ग्राफ आहे ना, तो ग्राफ कशामध्ये येणार, स्ट्रेट लाईन मध्ये. स्ट्रेट लाईन मध्ये काय येणार, कारण y इज इक्वल टू एम एक्स प्लस सी हे काय स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे. त्या इक्वेशनला हे आपण इथं तयार केलेलं इक्वेशन सिमिलर आहे, म्हणून येणारा ग्राफ आपला स्ट्रेट लाईन मध्ये येईल. तो ग्राफ काढताना आपल्याला y ॲक्सिसवर प्लॉट करायचा 80, x ॲक्सिसवर प्लॉट करायचा आहे टाइम. तो प्लॉटिंग केल्यानंतर ग्राफ जेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये येईल, तेव्हा स्ट्रेट लाईन मध्ये ग्राफ आल्यानंतर त्या ग्राफचा स्लोप काय येणार, -k. आणि तो ग्राफ या y ॲक्सिसला इंटरसेक्ट कुठे करणार, A0च्या ठिकाणी काय करेल, इंटरसेक्ट करेल. म्हणजे समजा A0 ची जी काय व्हॅल्यू आहे, ज्या ठिकाणी ग्राफ काय करणार, इंटरसेक्ट करणार, ती व्हॅल्यू समजा 8 मोलर असेल. किती, 8 मोलर. इथून आता आपण सुरुवात करतोय. आता 8 मोलरचं कॉन्सन्ट्रेशन आपल्याला हाफ करायचं. हाफ म्हणजे किती व्हायला पाहिजे, 4 मोलर. आता 8 मोलरचं कॉन्सन्ट्रेशन 4 मोलरला आल्यानंतर ही टाइम जर का 4 मिनिटला जर गेली, तर या ठिकाणी आपला पॉईंट कुठे येणार, या ठिकाणी पॉईंट येईल. म्हणजे काय, 8चं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होऊन झालं किती, 4. त्याला किती वेळ लागला, 4 मिनिट्स त्या ठिकाणी लागले. आता परत 4चा आपल्याला हाफ करायचं. 4चा हाफ म्हटल्यानंतर 4चं 2 झालं पाहिजे. आता इथं 8चं 4 होण्यासाठी आपल्याला 4 मिनिट्स लागलेत. तर 4चं 2 म्हणजे 2 न डिक्रीज करायचं म्हटल्यानंतर ते मिनिट किती लागणार आहेत, 2 लागणार आहेत. म्हणजे इथं 4चा पॉईंट होता तो जाणार कितीला, 6ला. म्हणजे 4चा पॉईंट आपला या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढं जर आपल्याला 2चे हाफ करायचं, मी किती करायचं आहे, 2चे हाफ 1 करायचं. आता 4चं 2 होण्यासाठी आपल्याला 2 मिनिट्स लागले. तर 2चं 1 मिनिट मध्ये होण्याला आपल्याला फक्त 1 मिनिटच लागणार आहे. मीन्स काय, आपलं 6 मिनिट पासून जाईल कुठं, 7ला. आणि 2चं किती येईल, या ठिकाणी 1ला येईल. तर अशा प्रकारे हे काय होतील, पॉईंट काय होतील, प्लॉट होते. हे पॉईंट जर आपण जोडले तर आपल्याला सरळ सरळ लक्षात येतं की हा ग्राफ आपल्याला स्ट्रेट लाईन मध्ये आलेला बघायला मिळतो. म्हणजे इथं आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे, ग्राफ काढताना आपण हे जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे, कॉन्सन्ट्रेशन पण विचारात घ्यायला पाहिजे, आणखीन टाइम सुद्धा विचारात घ्यायला पाहिजे. यांच्यामधला जो काही रेशो असणार आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होत असताना टाइम कसा स्पेंड होतो, हा रेशो फिक्स राहणार आहे. हा रेशो कधी काय होत नाही, चेंज होत नाही. इथं आता जो रेशो होता तो 1:1 होता. म्हणजे काय, एक न कॉन्सन्ट्रेशन कमी झालं की 1 मिनिट या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळालेलं होतं. समजा हा रेशो थोडासा वेगळा असेल, समजा 2:1 असेल. म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन इज डिक्रीजेस बाय 2, टाइम इज इन्क्रीज बाय 1. अशा वेळी तुमचा ग्राफ हा या फॉर्ममध्ये तुम्हाला बघायला मिळेल. म्हणजे फक्त ग्राफ हा स्ट्रेट लाईन मध्येच असतो, एवढीच फक्त गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची नाही. तुम्ही काय लक्षात ठेवायचं आहे, जे काही इथलं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होण्याचं जे काय प्रपोर्शन आहे आणि टाइम स्पेंड होण्याचं जे प्रपोर्शन तुम्हाला पहिल्या डोक्यामध्ये ठेवायला पाहिजे. आपण जो हा पहिला ग्राफ काढलाय त्यामध्ये आपण प्रपोर्शन काय धरलंय, 1:1. म्हणजे काय, 1 मिनिट स्पेंड झाल्यानंतर कॉन्सन्ट्रेशन 1 मोलरनं काय होतं, डिक्रीज होतं. सेकंड जी मी स्ट्रेट लाईन मारलेली आहे त्या लाईनवरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की 1 मिनिट जर स्पेंड झाला तर कॉन्सन्ट्रेशन 2 न काय होतं, डिक्रीज होतं. म्हणजे हे फक्त स्ट्रेट लाईन एवढीच गोष्ट लक्षात न ठेवता प्रपोर्शन सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. हा ग्राफ तुम्ही इझिली ड्रॉ करू शकताय. फर्स्ट ऑर्डरमध्ये असं नव्हतं. फर्स्ट ऑर्डरमध्ये कंडिशन काय होते, फर्स्ट ऑर्डरमध्ये आपण ग्राफ कुठूनही आणि कसाही काही करू शकत होतो, स्ट्रेट लाईनमध्ये काढू शकत होतो. काही ग्राफ हे ओरिजिन म्हणून सुरुवात होत होते, काही ग्राफ हे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये आपल्याला बघायला मिळत होते. मात्र त्या ठिकाणी असं नेमकं असं काय नव्हतं, प्रपोर्शन नव्हतं. 0 ऑर्डरमध्ये मात्र आपल्याला ते प्रपोर्शन डोक्यामध्ये ठेवूनच ती स्ट्रेट लाईन मारायला पाहिजे. आता आपण समजून घेणार आहोत 0 ऑर्डर रिॲक्शनचे एक्झाम्पल्स कोणकोणते येतात. आता ह्या एक्झाम्पलमध्ये कॉमन गोष्टी कोणत्या असतील बघ. ऑल रिॲक्टन्स आर प्रेझेंट इन गॅसेस फॉर्म. दे आर रिॲक्टेड ऑन द सरफेस ऑफ कॅटलिस्ट अँड द अमाऊंट ऑफ गॅस इज व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू रिॲक्टिव्ह पार्ट. म्हणजे 3 गोष्टी इथं आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. पहिली गोष्ट कोणती, जे रिॲक्टंट असणार आहे ते गॅस फॉर्ममध्ये असणार आहेत. दुसरी गोष्ट कोणती, त्यांची रिॲक्शन ही कॅटलिस्टच्या सरफेसला होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा समजा कॅटलिस्ट असेल तर याच्या सरफेसला फक्त त्याची काय होणार, रिॲक्शन होणार. तिसरी गोष्ट कोणती,
जो रिॲक्ट होणारा पार्ट आहे त्या पार्टचं कम्पॅरिझन टोटल त्या रिॲक्टंटबरोबर केलं तर टोटल रिॲक्टंट हा खूप जास्त असतो ॲज कम्पेअर टू रिॲक्टिव्ह पार्ट. त्याच्यामुळे हे रिॲक्शन आपल्याला झिरो ऑर्डरमध्ये बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल बघा, पहिलं फर्स्ट एक्झाम्पल इज अ डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया. When ammonia is decomposed on the surface of platinum, it gives two gases. That is, first one is a nitrogen gas and second one is a hydrogen gas. This is an example of zero order reaction. Second example is when N2O, also in gas form, is decomposed on the surface of again platinum. It gives two gases. First one is a nitrogen gas, second one is a oxygen gas. And third example is when phosphine, that is PH3 gas, is decomposed on the surface of tungsten. It gives red phosphorus and hydrogen gas. All these example of zero order reaction. आता इथं होतं काय, समजा हा आपण कॅटलिस्ट म्हणून घेतला, हा कॅटलिस्टचा समजा सरफेस असेल, इथं आपण अमोनिया आणला, अमोनियाच्या लेअर काय होतात त्याच्यावर असे फर्स्ट लेअर अमोनियाची काय होते अशी अटॅच होते, फक्त फर्स्ट लेअर, बाकीच्या सगळ्या लेअर अशा इकडे बाहेरच्या बाजूला राहतात. म्हणजे समजा हा असा सरफेस असेल, फर्स्ट लेअर इथं अटॅच होईल, त्याच्यावरती सेकंड थर्ड फोर्थ अशा 1000 ऑफ लेअर असतात. मात्र रिॲक्ट होणारे फक्त कोणते लेअर असते, जी लेअर काय जाईल त्या सरफेसला अटॅच झालेली आहे. त्यामुळे टोटल लेअरचं कम्पॅरिझन रिॲक्ट होणाऱ्या लेअरशी केलं तर रिॲक्ट होणाऱ्या लेअरचं प्रमाण अतिशय निग्लिजिबल आहे. त्यामुळं एक लेअर जर का रिॲक्ट झाली तर त्याचा इफेक्ट टोटल रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर फारसा होत नाही. म्हणजे टोटल कॉन्सन्ट्रेशन फारसं काय होत नाही, चेंज होत नाही. म्हणजे कॉन्सन्ट्रेशनवर त्याचा इफेक्ट होत नाही. याचा अर्थ काय, ती रिॲक्शन टोटल कॉन्सन्ट्रेशनवर काय नाही डिपेंड नाही. आणि जी रिॲक्शन रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसते अशा रिॲक्शनला काय म्हणायचं आहे, इट इज कॉल्ड ॲज झिरो ऑर्डर रिॲक्शन. त्यामुळे तुम्हाला इथं एक क्लू लक्षात ठेवावा लागेल. झिरो ऑर्डर रिॲक्शन तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकताय. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या कॅटलिस्टच्या सरफेसला होणारी एखादी रिॲक्शन असेल गॅसची तर ती डेफिनेटली झिरो ऑर्डरमध्येच येते. त्यामुळे तुम्हाला या फिजिकल स्टेट चेक करायला पाहिजे आणि ॲरोवर काय लिहिलेलं आहे ते बघायला पाहिजे. त्या गोष्टी तू जर का हे गॅस फॉर्ममध्ये रिॲक्शन असेल आणि ॲरोवर जर का एखादा मेटल असेल तर त्या ठिकाणी ती रिॲक्शन डेफिनेटली काय असणार आहे, झिरो ऑर्डरचीच असणार आहे.